ही माझी मावशी, माझं नाव निकिता वडके, ही माझी मावशी रुपाली समेळ आणि ज्या पेशंट आहे ह्यांच्या मुलगी आणि ह्यांचे हजबंड आहेत महेश खुळे, त्या मिसेस खुळे आहेत. तर त्यांची ट्रीटमेंट आम्ही हे राहतात कांदिवलीला, माहेरी होती मुलगी, ट्रीटमेंट राजेश्री मॅडम कडे होती आणि म्हणून त्याचं अपडाऊन सगळं चालू होतं. ट्रीटमेंट ओके होती. लास्टला काय झालं सर, जेव्हा डिलिव्हरीची वेळ आली तिला पेन होत होते, दोनदा आदल्या 2 दिवशीपासून आमचं फॉलोअप चालू होतं. पण त्या मॅडमने बोलली अजून डिलिव्हरीची वेळ आली नाहीये, पोझिशन बाळांनी घेतली नाहीये. दोनदा तिने घरी पाठवलं. तिचं कांदिवलीला ऍक्च्युअल क्लिनिक आहे, तर तिथून तिला घरी पाठवलं गेलं. 18 तारखेला सकाळी असं झालं की तिला खूप लेबर पेन सुरू झालं. हिनी माझ्या मावशीनी डॉक्टरींना फोन केला, पण डॉक्टरचा मोबाईल काहीतरी प्रॉब्लेममुळे बंद होता. म्हणून त्यांनी एक रेफरन्स नंबर तिच्या हॉस्पिटलचा दिला होता, कांदिवली वेस्टचा. तिकडे त्यांनी काय केलं, त्यांनी कॉल केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही वाया बोलतो डॉक्टरशी, म्हणजे त्यांच्या हसबंड कडून, आणि असं वाया बोलणं झालं. ते बोलणं झालं आणि मग परत हिला रिप्लाय यायचा की डॉक्टर बोलत आता येऊ नका, अजून सुरू नाही झालंय तेवढं पेन, थांबा. थोड्या वेळानंतर पेशंट आहे तिला उलटी झाली दोनदा. ही घाबरली, हे घाबरले, आता काय करायचं. परत फोन मारल्यानंतर त्या सिस्टरनी सांगितलं कांदिवली वेस्टवाला की थांबा मी आता परत सांगते. आणि लगेच त्या मॅडमने तिकडे निरोप दिला की तुम्ही त्या या एपेक्स हॉस्पिटलमध्ये या. लगेच आम्ही 1 वाजेपर्यंत आलो असेल बहिणीला घेऊन. इथे आल्याला ऍडमिट करायला गेलो, डॉक्टर आलेली नव्हती तोपर्यंत. ती बोलली होती मी येते, आल्या नव्हत्या. थोड्या वेळानंतर ऍडमिशन फॉर्म वगैरे तिच्या मिस्टरांनी भरला. त्यांनी सांगितलं की आम्ही ऍडमिट करून देतो. 4था मजला जा, 5वा मजला जा, ती एवढा बेकार लेबर पेन मध्ये होती, त्या लोकांनी ऍडमिट करून घेतलं नाही. म्हणजे तो हे झाला, टाइम पास केला. ते झाल्यानंतर मग ऍडमिट केलं, तरी डॉक्टर आल्या नव्हत्या. परत 2-1 वाजता समजा ऍडमिट केलं असेल, पण त्या डॉक्टर आल्या नव्हत्या. त्याच्यानंतर तिला सलाईन लावली. सलाईन 5 ते 10 जास्तीत जास्त 15 मिनिटासाठी होती. मी तर खूप सांगते 15 मिनिटासाठी होती. 15 मिनिटांचा लगेच काढली. आणि प्रत्येक वेळेला हे हार्टबीट बाळाचे चेक करत होते, नॉर्मल होते. पण हिचा हाच प्रश्न, आमची डॉक्टर कुठे, अनोळखी हॉस्पिटल आमच्यासाठी, आमची डॉक्टर कुठे. डॉक्टरचा काही रिप्लाय नव्हता. स्टाफवाले पण कॉपरेट करत नव्हते, येतील आणि ती बिचारी रडत होती मुलगी. तिला काही केलं नव्हतं. सलाईन पण काढून ठेवली होती. ही घाबरली होती. 4-5 नंतर, 4:30-5 नंतर असं स्टाफ मधून करण्यात आलं की ठोके कमी होत चाललेत, मायनस मध्ये चालले. तिने पण बघितलं, ही तिकडे होती बाजूला. मी 4:30ला लगेच मॅडमला परत फोन केला. मॅडम येतात असं बोलल्या, पण आल्या नाही. मॅडमनी सांगितलं मला मी ऑन द वे आहे. तिला 4:30 वाजता पेन जे सुरू व्हायला लागले, ही तिकडे बोंबा मारते, अख्खं हॉस्पिटल जमा केलं. अरे त्या डॉक्टरला बोलवा, तिची आता. आणि हिच्या कानात येत होते की ठोके कमी होत चाललेत, बाळाच्या याला डेंजर आहे थोडं. तिला कळत होतं, तरी त्या लोकांनी काय ऍक्शन नाही घेतली. नाही, त्या हॉस्पिटलनी या स्टाफवाल्यांनी डॉक्टरला कळवलं, राजेश्री मॅडमना कळवलं नाही. त्या स्वतः पण आज आम्हाला बोलल्या आणि इव्हन स्टाफवाल्या पण बोलतायत. ते झाल्यानंतर डायरेक्ट 6 ह्यांनी पण मी ऑन द वे, म्हणजे तर आता इकडे वेस्टला एक फ्लायओव्हरचा प्रश्न होता, आल्या नाही. ते डायरेक्ट आल्या, 5:30-6ला आल्या. त्या आल्या आणि डायरेक्ट ओटी मध्ये घेतलं पेशंटला. थोड्या वेळानंतर बाहेर येऊन सांगितलं की क्रिटिकल आहे बाळाची तब्येत, तर तुम्हाला कन्सर्न द्यायला लागेल सी सेक्शन साठी, सिझरिंग साठी. ह्यांनी लगेच कन्सर्न दिलं ना विचार करता, कारण बाळाला धोका होता. आणि ह्यांनी कन्सर्न दिल्यावर त्या 15 मिनिटात बाहेर आल्या आणि बाळाला घेऊन, आणि ह्यांना सांगितलं चला त्या डॉक्टर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये, लायन क्लब मध्ये, इथे बोरोली वेस्टला, तिकडे त्या बाळाला घेऊन गेले. काही सांगितलं नाही. आणि इव्हन हे पण नाही सांगितलं मुलगा झालाय की मुलगी. ह्यांनी विचारलं काय झालंय, तर त्या दुसरं कोणाला विचारून सांगतात की काहीतरी झालंय, म्हणजे मुलगा झालाय की मुलगी, त्यांना कन्फर्म करावं लागलं. पटकन उत्तर नाही मिळालं. हे बाळाला घेऊन त्या हॉस्पिटलमध्ये गेले. मिनिमम अच्छा जाताना ट्रॅव्हल करताना ज्या अँब्युलन्स मधून गेले, तिकडे त्याला जी ऑक्सिजनचं लावलं होतं ते सारखं निघत होतं. ह्यांना तीच काळजी होती की हे बरोबर बघत नाही डॉक्टर. तरी सुद्धा हे त्या हॉस्पिटलमध्ये गेले. तिकडे गेलं, अर्धा तासात कळलं की डेथ झाले बाळाची. आणि रिझन असं दिलं की त्यांनी हे केली होती, शी केली होती आणि पूर्ण बॉडीमध्ये पसरलं होतं, तर त्याला ब्रिदिंग इश्यू झाले म्हणून ती डेथ झाली. आमचं असंच म्हणणं आहे सर, जर 1 ते 6 वाजेपर्यंत डॉक्टर मध्ये आली असती तर बाळ वाचलं असतं. आणि हे स्टाफ मध्ये पण आम्ही बोललेलं ऐकलेलं आहे. जिची डिलिव्हरी झाली ती थोडी शुद्धीत होतं, तेव्हा तिकडे बोलणं चालू होतं की लवकर झाली असती तर बरं झालं असतं, डॉक्टर आज मूल तरी वाचलं असतं आईसाठी. हे आम्ही ऐकलेलं आहे.
नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.